मध्ये सामना 4 ओव्हरचा असेल। खरवई आणि अंबरपाडा या दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होते आणि सामन्याची सुरुवात या ऐकूया पुन्हा एकदा यात बदलापूरचे सुपुत्र आणि बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट समालोचक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट राहुल सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। सुरुवात झाली आहे। हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक। दोन धाबाची पॅन्टी आहे टीम गावदेवी खरवई संघाला, याची आपण नोंद घ्यायची आहे। बॉल डॉट आलाय, सलगचे 2 बॉल तुम्हाला पार भेटतील। एक सिंगल आली आहे। बॉल तयार, पुढचा बॉल डॉट बॉल। हॅलो माइक चेक। माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक। हॅलो माइक चेक। फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला भेटतील। बॉल जाईल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अखेर अडवलाय। समीर भगतला आपण पाहिलं, खरं तर डीप मध्ये धावत पळत पोहोचला दिनेश होते, दिनेश वाघला आपण पाहिलं, जो मात्र धावत पळत पोहोचला, बॉलला आतपर्यंत त्याने ढकललंय आणि अखेर 2 धाबा इथे भेटतात। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर स्मृती चषक व भास्कर दादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा मात्र रंगती आहे। या स्पर्धेचं पर्व दुसरं तुम्ही पाहता, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मोठा फटका खेचलाय। क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये ऋषी पोहोचतायत, अप्रतिम झेल तिथे टीपला आणि जर कदाचित ओमकार शेंडे आणि ऋषी मध्ये धडक झाली असती तर ऋषीला इथे गंभीर दुखापत होऊ शकली असती। हे चित्र आपण पाहिलंय आणि अखेर विकेट मिळतीये फलंदाज
पहिल्या ओव्हरच्या अंती 4 धाबा आणि 2 धाबा मी पॅन्टीचे ऍड करतोय, त्यामुळे धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. तुषार जमदारेला आपण पाहिलं, अप्रतिम बॉलिंग त्यानं केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. टॉस जिंकत असताना अंबरपाडा टीमने खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवईला या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आई एकविरा क्रिकेट संघ झालेत, कारण 3 धावा एकवटल्या होत्या. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा हा संघ मात्रावरती खेळतोय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बादल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतोय. प्रगती पथावरती असताना बॉलर बादल नावाचं वादळ पहिल्या बॉलवरती घोंगावलं, कारण एक चांगला बॅटर त्याला मैदान सोडावं लागले. आता भूषणच्या साथीनं निशांत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा आय थिंक नेरळ विभागातून हा संघ बिलॉंग करतो आणि दुसऱ्या बाजूला याच पंचकृषीतील खरवई विभागातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर कौतुक व्हायला हवं टीम गावदेवी खरवई संघाचं देखील. गावदेवी खरवई संघ म्हटला की या पंचकृषीतील एक ताकदवर संघ आहे आणि रात्री जवळजवळ 3 वाजेपर्यंत खरं तर दैवलीच्या मैदानावरती खरं तर मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळत होता आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये अपयश पदरी जरूर पडलं, परंतु आता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये धावत पळत संघ पोहोचला, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आणि अप्रतिम खेळ आज खरं तर अंबरपाडा टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत सुस्थितीमध्ये संघ पार मिळतोय. गावदेवी खरवई बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समीर भगत पोहोचले, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. 4. अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बारामजी जगन कांबरे यांचं संगीत आपण ऐकतो. या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिका बेरासाठी बाईक लाभली आहे, त्यामुळे त्यांचंही आभार आपण व्यक्त करतोय. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक समीर पोहोचताय, 2 धाबा एकपडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा प्रचंड वेगाने एकपडल्या जातील. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर याच्या दाबानं स्पर्धा रंगती आणि त्यांची कन्या काजल जनार्दन भोईर यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. क्रिकेट प्रती भरपूर प्रेम ओढ आपण नेहमीच पाहिली आहे आणि त्यामुळेच की काय त्यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॅटची कडा घेतली, एक सिंगल बेल. सिंगल वरती थांबावं लागते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील नाहीये, कारण झपाट्यानं बॉलवरती पोहोचतोय बादल सवारे, त्यामुळे ते तुम्ही पाहताय. फक्त मिळेल सिंगल. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 10 धाबा धावफलकावरती खर्च करत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ. फलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 17 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळते. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय जर कमीत कमी 40 धाबा बनल्या ना तर फाईट चांगली रंगेल, यातील मात्र शंका नाही आहे. आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय, पॉवर प्लेचा पहिला षटक देखील संपलाय, त्यामुळे आता ड्रिंक्समॅन मैदानाच्या पुढे जातोय. आपल्याकडे वेळ देऊया डीजे मॅचला एक सुवर्ण संधी. ऐकूया या स्पर्धेचं टायटल गीत.
ऋषी आलेत बॉल ट्रॅकवरती पहिला बॉल ऑन साईडला खेळला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील एक चिकी सिंगल इथे देखील एकपटी जाते आणि सिंगलच्या साथीनं 2 धाबा एकवटा जातील त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने आता धावफरक 19 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जोडली जाते अप्रतिम क्रिकेट स्पर्धा टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नितीनजी भोईर त्यासोबत ऋतिकजी भोईर यांचं छायाचित्र दाखवलं जात आहे वरते या बिग हिट फटका चांगला धाबा देखील चांगला मिळतील डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झेल स्वीकारायची नामी संधी होती परंतु झेल निसटला आणि एक सिंगल देखील धाव ऍड होते त्यामुळे धाव फलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती धाव फलक तुम्हाला पार मिळेल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळते 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना रंगतोय स्वरूपात एक धाव इथे बहाल केली आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकत असताना 21 ऋतिक भोईर आपण संपर्क साधा या स्पर्धेचे शिल्पकार ऋतिक भोईर इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे फसतोय आणि अखेर डॉट बॉल स्विंगर मिस तर लेफ्टी बॉलर तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती लेग कटर ऑफ कटर करण्याची क्षमता त्याच्याकडे नेहमीच आपण पाहिली आणि इथे देखील त्याच प्रकारची गोलंदाजी आता तुम्हाला पाल मिळेल खरबाई संघ खेळतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यापुढेच देखील अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाल मिळेल टीमची टोटल पूर्णपणे आता थांबली 21 या आकड्यावरती खरं तर गावदेवी खरबाई संघ मात्र वरती खेळतो आणि त्या संघाचे आधारस्तंभ नेहमीच क्रिकेट या क्षेत्रावरती ज्यांचं प्रेम राहिलंय आणि क्रिकेटच्या मातीमध्ये बुडलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे खरबाई गावचे उद्योजक समाजसेवक नेहमीच आपण पाहतोय मग खेळाडू ज्यावेळेस चांगली कामगिरी करतोय किंवा समालोचक असतील त्यांच्यावरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिले ते आमचे देवदाजी भगत साहेबांकडून खरबाई टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत देवदाजी भगत साहेब देखील या बातचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू आणि त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करतोय आणि इथे विकेट भीती आहे अजून एक धक्का लागेल टीम हंबरपाडा संघाला फरंदाज बा करण पुढचा बॉल फटका हा देखील फसलाय आणि आता डॉक्टर आलेत बॉल खाली म्हणजे इथून कार्यक्रम होणार आणि अखेर विकेट भीतीये फरदस बाद क्रीडांगण खरं तर डॉक्टर साठी लकी आहे याच पदरावरती 3 बॉल मध्ये 16 धावाची गरज असताना समोर एक मोठा संघ होता आणि त्या 16 धावा खरं तर ओमकार शिंदेने चेस देखील केल्या होत्या तोच खेळाडू तुम्हाला पाल मिळेल त्याला जेल स्वीकार 21 11 श्री स्वामी समर्थ हंबरपाडा
हा संघ मात्र वरती खेळतोय. मोडतो यार दिनेश आलेत. पहिलाच बॉल बॅटच्या टोंडात चेंडू स्पर्श होतोय. 20 मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वेगाने पोहोचलेत. बॉलला स्टॉप केलाय. डीप मधून आपण पाहतोय आणि अखेर बादल होते डीप मध्ये. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 23 आकड्यावरती 2 धावा इथे बीतात. त्यामुळे टीमची टोटल फलकावरती 23 धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. बॉडी ट्रॅकवरती दिनेश वाघे आता जोडले जातात. रिव्हर्स एडेम करण्याचा प्रयत्न. गॅप्स ऑफ सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप शोधलाय. गॅप लावलाय. मॅप बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4. ऋतिक भोईर आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा किंवा प्रसाद भोईर या आपण कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा. आज चौकार आलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. त्यांच्या मागे गौरव चंद्रकांत म्हात्रेला तुम्ही पाहताय. बॉलला स्टॉप त्याने केला आणि अखेर या वेळेला देखील डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. बरोबर या इथे घडले काय. चेंडू निसटला. बरोबर बिग हिट. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय. टक्सा स्वीट साऊंड आपण पाहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर त्यामुळे धाबा चांगल्या बेतील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 33. अजून एक बिगिट. मोठा फटका खेळलाय. 2-2 खेळाडू वेगाने पोहोचतात. नो मॅच लँड झोन मध्ये निर्जय चेंडू लँड होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल 35 आकड्यावरती. शेवटचा बॉल जरी शिल्लक या मॅच मध्ये. त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरवरती जर एखादा मोठा फटका येतो तर 41 किंवा 39 धाबा इथे बनतील या शंका नाहीये. परंतु जर चेंडू डॉट आला तर 36 धाबाचं टार्गेट तुम्हाला पार मिळेल. ते घडलंय का पाहावं लागेल. एस्टनच्या मागे बॉल चाललाय. पंचाचा इशारा येणं बाकी. 1+1 या 2 धाबा इथे मिळतात आणि अखेर पुन्हा एकदा चेंडूची फेकाफेक आणि आता किती धाबा मिळतील हे चित्र देखील पाहावं लागेल. इथे घडलंय काय. पंच टोटल धाबा किती मिळतील. चला खर तर चेक केलं जाईल. नॉन स्ट्रायकिंग वरती खेळाडू आउट आहे फलंदाज की नाही हे चेक केलं जाईल. त्यानंतर पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. वाईट बॉल तर आहेच परंतु त्यावरती धाबा किती मिळतील हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओईटी फलंदाज बाद. पंच धाबा टोटल 3 ना. 1 वाईट आणि 2 वाईट. वाईट नाही आहे. बॉल डॉट आहे. बॅटची गडा होती. सन्मान करूया. माजी सरपंच दापिवली गावचे रामदासजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण माजी सरपंच साहेब यांचा या ठिकाणी आपण सदिच्छा सत्कार करावा.
ठीक 37 धावा झालेत आणि 38 धावाचं लक्ष आहे. त्या ठिकाणी सदीचा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारा सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी केला जातोय मान सन्मान. चला टॉस साठी या दोन टीमचे कॅप्टन. इनगाव शंकरचा संघ असेल आणि त्याला फाईट करेल तर जाणता राजा बदलापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. प्लीज तुम्हाला जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये या. इनगाव आणि जाणता राजा. हा गौरव मात्रेसाठी 3 चेंडू 3 चौकार 3 षटकारांसाठी 500 आणि 1000 रुपये. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याचे टॉस साठी, कारण ऑलरेडी सूचना तशी आहेत की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस व्हायला पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. यस, इनगाव टीमचे कॅप्टन आल्यात जाणता राजा बदलापूर. चला दोन संघादरम्यान आमचे उपसरपंच साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जाणताराचा बदलापूर टॉस जिंकलाय. डिसाइड काय कराल? क्षेत्ररक्षण करणार. विपक्षी संघ शंकरचा टीम आहे. याच्या अगोदर ह्या सीझनला कधी लढती झाल्यात का? नाही, या अगोदर या सीझनला तरी नाही लढत झाली. आता काय संघाची सिच्युएशन असेल की पूर्ण टीम असेल की 1-2 खेळाडू अनुपस्थित असेल? 2 खेळाडू अनुपस्थित आहेत, कारण का 2 आमच्याकडे मुस्लिम खेळाडू त्यांचं रमजान असल्यामुळे ते खेळू शकणार नाही. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धा आणि या जगन्नाथ क्रीडा संकुलनावरती स्पर्धा? खूप चांगलं आयोजन आहे. इथे खेळायला संधी भेटते, त्यामुळं ग्राउंड पण खूप छान आहे, त्यामुळे खेळायला इथे फार मजाच येते. ओके, थँक्यू. टॉस बॉक्स मधून न्यूज आली आहे की टॉस जिंकला या ठिकाणी जाणता राजा बदलापूर या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय शंकरच्या संघाला. चला या ठिकाणी चला फिल्डिंग लावा, लगेच सामन्याला सुरुवात होईल आणि आवाज पुन्हा एकदा आमच्या राहुल सरांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. थँक्यू. गौरवसाठी कॅश प्राइज आहे आमचे महेंद्र दादा ठाणगे आणि त्याचबरोबर योगेशजी भगत यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलामी जोडी दाखल झाली आहे गौरव मात्रेच्या साथीनं समीर भगत, तर बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश. 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये आणि आता बादला होती सुरुवात. पहिला बॉल
पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4. येतोय चौकार. येतोय चौकार. 38 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ज्यांतराचा बदलापूर उमेश सोनकरचा संघ तर त्याच्या विरोधात रोशन जाधव. टर्न केलाय ऑन साईडला. बॅटची कडा घेतली. बॉल जाईल डीप मध्ये. खेळाडू पोहोचतात. एक सिंगल एक पुढे जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार बेल 38 धाबा चेस करायचे. त्याचं अनुषंगाने आता बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला गौरव बात्रेचा क्लास तुम्हाला पार मिळेल तर दुसऱ्या बाजूला समीर भगतचा वार तुम्हाला जरूर पार मिळेल. कारण दोन्ही बॅटर आपण पाहतोय खरं तर घातक बॅटिंगसाठी ओळखले जातात. बरोबर यार. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे स्टॉप केल्या बॉलला डीप मध्ये. तो फेक करते चेडूला. 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 7 या क्रमवरती तुम्हाला पार मिळेल. आदरणीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलंय त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. याच मैदानावरती बदलापूरचा वर्ल्ड कप ही स्पर्धा रंगली. जगन्नाथ स्फूर्ती चषक त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकला टीम जयशंकर चांदईनं. दुसरा क्रमांक जिंकला नागाव तर तिसरा क्रमांक जिंकला श्री गणेश मानकिवलीनं. त्यामुळे हा मैदान ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर 1 मध्ये जगदीश दाखल झालेत. सुटकेचा मोकळा निश्वास आता जगदीशने सोडलाय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय जांभळेगावचे उद्योजक समाजसेवक अनेक चांगले खेळाडू महेंद्रजी ठाणगे या मागचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट प्रति विशेष प्रेम त्यांचं नेहमीच आपण पाहिलंय आणि जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आदरानं त्यांना बोलवलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातंय. बॉल जाईल दरम्यान मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर भगतच्या बॅटमध्ये येतोय अजून एक देखणा स्ट्रोक. चौकार. गोरगरिबांचे कैवारी म्हणून बाराम कांबरी साहेबांची ओळख आणि त्यांचंच हे शीर्षक गीत तुम्हाला ऐकायला मिळेल. दरम्यान बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 11 धाबा. इथे देखील टर्न करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल. अंपायर काय इशारा करतील आणि फायनली डीके सरांचा इशारा पोहोचला. व्हाईट बॉल. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीतीये. 12 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 ओव्हरची बॅच तुम्हाला पार भीतीये. 4 ओव्हरच्या बॅच मध्ये 38 धाबा इथून चेस करायचे होत्या. या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही बॅटर आता तुटून पडले. त्या मॅच मध्ये एका बाजूला निशांत 11 श्री स्वामी समर्थ हंबरपाडा नेरळ विभागातून हा संघ दाखल झाला तर त्यांच्या विरोधात बदलापूरचा एक नामांकित संघ गावदेवी खरवई देवदाजी भगत यांचा संघ खेळतोय. फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. थांबवलंय गौरव बात्रेने. शेवटचा बॉल शेवट गोड गेले. त्यामुळे आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि अखेर पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडल्या जाईल. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भूषण. पहिला बॉल आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर हा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल.
वन फॉर दी ओव्हरचा इशारा आता पंचांनी घोषित केला, त्यामुळे आता पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा चेंडू टाकला तर दंडित करण्यात येईल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा, 2-2 खेळाडू, परंतु बॉल नाही थांबणार, जाईल सीमारेषा पार. धाव मिळते 4. आज चौकार आलाय, त्यामुळे धावफलक 17. विकेट घेतला ऑन साइडला, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. गौरव मात्रेला मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का आता टीम खरवई संघाला, पहिला धक्का फलंदाज बाद. बॅटर आउट झालाय. नवीन बॅटर मध्ये वरती दिनेश वाघे आता दाखल होतो या मॅच मध्ये. आपण पाहतोय अजूनही खर तर 38 धाबाचं लक्ष होतं, 17 धाबा इथे बनल्या, त्यामुळे अजूनही 21 धाबाची गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक असतील 16 बॉल 21 धावाची गरज या मॅच मध्ये. समीर भगत तुम्ही पाहता एक हाती किल्ला तो लढवतो या मॅच मध्ये. त्या साथीने आता दिनेश दाखल झाला या मॅच मध्ये. इथून चौकार षटकार नाही तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं, कारण अंबरपाडा संघ म्हटलं की एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. बॉलिंग अटॅक त्यांचा नेहमीच तुम्ही चांगला पाहिलाय. हाफ ट्रॅकर बॉल, बॉलर बॅट दूर करायचा प्रयत्न होता, आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न थांबवला, दुबिध्या मनस्थितीमध्ये होते आणि त्यानंतर बॉलला इथे मात्र हलक्या तर ढक्कलला. सिंगल भीती आहे सिंगाच्या साथीनं. आता धावफलक पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅचमध्ये. अजूनही आपण पाहतोय 15 बॉलचं काय शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये धाबा इथून चेस कराव्या लागतील 20. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, तोच खेळाडू उपस्थित, कॅच ड्रॉप, हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक चांगला फटका, त्या फटक्याचा झटका आता लागतोय टीम अंबरपाडा संघाला. षटकार धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 14 धाब्याची गरज. एक षटकार आलाय समीर भगतच्या बॅटमधून. बढतो यार, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरनं घेतला, डीप बॅकआउट पॉइंट, बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि सिंगलच मेल. दुसऱ्या धाब्याचा आता प्रयत्न चालवलाय, 2 धाब्यात 1 पॉइंट. आता तिसरीचा देखील प्रयत्न होईल आणि तिसरी धाव घेण्या
नॉट आउट, कारण बेल्स उडाल्या नव्हत्या आणि बॅट ग्राउंडिंग झाली आहे, त्यामुळे सेफ असतील. 3 धावा ते 1 पट जातील. बरं यार, बिग हिट खेचला ऑन साईडला, खेळाडू उपस्थित. आज झेल तिथे टिपला आणि अखेर दिनेश वाघेला मैदान सोडावं लागेल. फक्त बा अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धाब्याची आता गरज या मॅच मध्ये. त्यामुळे आता नवीन बॅटर बादल गरजे माफी असावी, कारण 38चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. धावफलक 27. नवीन बॅट बादल पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जाईल बॉल गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार. बिग हिट पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला, मिड विकेटला. वाराची वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. एका धाब्याची गरज या मॅच मध्ये, आणि एका धाब्याची गरज असताना रुको जरा सबर करो हे सांगितले गोलंदाजर. त्यामुळे आता येतोय डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाज तुम्ही पाहताय निशांत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोएंडला स्पर्श झालाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल. समीर भगतला या मॅच मध्ये कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, त्यामुळे इथून धावा चेस करावा लागतील कंपल्सरी. नवीन बॅटर मैदानावरती बंटी. ओमकार भगत. खरतर गावदेवी खरवई संघ खेळतोय मैदानावरती आणि त्या संघाचे आधारस्तंभ म्हणून ज्याची ओळख आहे, नेहमीच गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व. युवा सेना उपशहर प्रमुख बदलापूर अजयजी भरत जमदारे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यासोबत राजेजी फुटाणे, उल्हासजी जमदारे, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एका धाब्याची गरज असताना अजून काही वेळ थांबावं लागेल. एक षटकार एक चौकार आलाय, परंतु सलगचा आता
हा तिसरा डॉट बॉल तुम्हाला बाल मिळेल. त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती एक सिंगल येईल की शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाईल. फटका चांगला आहे, फसलाय का पाहावा लागेल, परंतु बॉल सीमा पार. अभिनंदन टीम गावदेवी खरबई, अभिनंदन देविदाजी भगत आणि अभिनंदन अजयजी जमदरे. सामना तुम्ही जिंकलात. हार्ड लक टीम हंबरपाडा. नेक्स्ट मॅच चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट मॅच इनगाव च्या विरोधात जाणता राजा बदलापूर. लगेचच आपण